नमस्कार. आधुनिक नवदुर्गा या मालिकेत आपले स्वागत. You are not owner of this earth. Whatever property is there, it is shared by everybody. हे सतत सगळ्यांना सांगणाऱ्या आणि स्वतः देखील हे सत्य अंगीकारणाऱ्या डॉक्टर हेमा साने, वनस्पती शास्त्रामध्ये MSc PhD प्राप्त, तसेच भारतीय विद्याशास्त्रामध्ये MA MPhil प्राप्त डॉक्टर हेमा या गरवारे कॉलेज पुणे येथे वनस्पती शास्त्राच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. 4 मांजरी, 2 मुंगूस, घुबड, भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या हे प्राणी आणि पक्षी त्यांचे कुटुंब. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा एकदाही वापर नाही केला. हो, बरोबर ऐकलं. 85 वर्ष आयुष्य जगलेल्या पुण्याच्या डॉक्टर हेमा साने यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एकदाही इलेक्ट्रिसिटीचा वापर केला नाही. सूर्यप्रकाश, लालटेन किंवा सोलर लॅम्पच्या प्रकाशातच त्या काम करायच्या. घरात इलेक्ट्रिसिटी नाही म्हणजे टेलिव्हिजन नाही, रेफ्रिजरेटर नाही, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर असं काहीच नाही. आपण स्त्रिया असं आयुष्य इमॅजिन करू शकतो का? नोकरीच्या शेवटच्या 10 वर्षात त्यांनी लुना वापरली. त्याआधी मात्र त्या सगळ्या ठिकाणी पायीच जायच्या. त्या म्हणायच्या की जगण्यासाठी विजेची काही गरज नाही. वीज आली की विविध उपकरणं येतात, म्हणजेच गॅजेट्स. या सगळ्या चैनीच्या गोष्टी. या गोष्टी वापरण्याऐवजी त्यांना कामात जास्त आनंद वाटायचा. पुस्तके वाचणे, लिहिणे हा त्यांचा आवडीचा छंद. विविध प्रकारच्या वनस्पती आणि त्यांचे ऐतिहासिक महत्व या विषयावर सखोल लेखन असलेल्या डॉक्टर हेमा साने यांनी वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इतिहास, प्राच्यविद्या यावर तब्बल 30 पुस्तके लिहिली. ऊर्जा बचत आणि पर्यावरण रक्षणासाठी नियमांचे पालन त्या करत. 6R या नियमांवर त्या सतत चालल्या. पर 6R आहे तरी काय? तर 6R मधला पहिला R म्हणजे रिफ्यूज, म्हणजे नकार. प्लास्टिक, जवळपासच्या कामांसाठी गाडी वापरणे यांना रिफ्यूज करा असं त्या म्हणायच्या. रिड्यूस, अतिरिक्त वापर कमी करणे म्हणजे रिड्यूस. पाण्याचा, विजेचा अतिरिक्त वापर टाळा. रियूज, एखाद्या गोष्टीचा वारंवार वापर करणे म्हणजे रियूज. जसे पाण्याचा वापर, आंघोळीचे पाण्याचे, हातपाय धुण्याचे पाणी वाया न जाऊ देता त्या वेगळ्या कामांसाठी त्याचा पुनर्वापर करणे म्हणजे रियूज. रिसायकल, वापरलेली पानं, पुस्तकं, वह्या यांना रिसायकलिंग प्लांट मध्ये पाठवून ते पुन्हा वापरण्यायोग्य बनवणे म्हणजे रिसायकल. रिस्टोर, एखादी गोष्ट पुन्हा त्याच्या मूळ अवस्थेमध्ये परत आणणे. प्रदूषित नदी स्वच्छ करून जिवंत जलजीवन परत आणणे म्हणजे रिस्टोर. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं म्हणजे रिस्पेक्ट. रिस्पेक्ट म्हणजे आदर तर आहेच, परंतु सगळ्यात महत्वाचा अर्थ म्हणजे आणि स्पेक्ट म्हणजे मागे वळून पाहणे. आपण निसर्गाची किती हानी केली आहे हे जाणून आपल्या चुका सुधारणे म्हणजे रिस्पेक्ट. हे 6R म्हणजे शाश्वत विकासाचे टप्पे आहेत असं त्या म्हणायच्या. त्या खरंच प्रकृतीच्या रक्षणकर्त्या होत्या. निसर्गाशी सन्मुख होऊन पक्षी आणि प्राण्यांसोबत सहजीवन जगण्याचा आनंद त्यांनी आयुष्यभर लुटला. वनस्पती शास्त्राच्या चालता बोलता ज्ञानकोश असलेल्या डॉक्टर हेमा यांनी कमळ, जास्वंदी, ऑर्किड, आपले हिरवे मित्र, पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष, बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष, सम्राट, अशोक अशी बरीच पुस्तके लिहून काढली. त्यांचं जीवन आपल्याला एखाद्या उत्तम उदाहरणासारखं आहे. पर्यावरण निसर्ग संवर्धन क्षेत्रातील विविध नामवंत संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. या इको वॉरियरला शतशः नमन. यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण नक्कीच शाश्वत विकासाकडे वाटचाल करू शकू. नमस्कार.